मॅच ऑन होते. जो हितेश मागच्या मॅच मध्ये आउट झाला, ज्या हितेशने सातत्य ठेवलं होतं, एकही मॅच मध्ये आउट झाला नव्हता. जो बॉबी एकही मॅच मध्ये आउट झाला नव्हता. सेमीफायनल मध्ये कुठेतरी बॅकफुटला थोडाफार संघ गेला होता, परंतु नंतर कमबॅक करून दाखवलं. त्याचप्रमाणे फायनल मध्ये दोन सलामीवीर आपल्याला बघायला मिळतात, हितेश आणि बॉबीची जोडी. आणि नक्कीच गोलंदाजी मार्क वरती ज्या शाहरुखने, अहमद भाई, ज्या शाहरुखने जर बघायला गेलं सकाळपासून 3 आणि 4चेच ओव्हर फेकलेत, एकही षटक असं बघितलं गेलं नाही शाहरुखचं का त्याच्यावरती 6+ धावा आल्यात. आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी जो गोलंदाज आहे शाहरुख, सकाळपासून जर विचार केला या गोलंदाजांनी एकही षटकामध्ये 6 ते 7 धावा खर्च केलेले नाहीयेत. शाहरुखने प्रत्येक षटकामध्ये 4 ते 3 धावा खर्च केल्या. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. का आम्ही फायनल मध्ये पोहोचलोय, का एके चषकाची फायनल खेळतोय, याचा प्रत्यक्ष आपल्याला या मॅच मध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंकडनं 100% परफॉर्मन्स देताना बघायला मिळेल. या मात्र नक्कीच या एके चषक जर बघायला गेला यामागे भरपूर कष्ट आहेत. ही टुर्नामेंट सक्सेस करणं असेल, अख्तरबाई असतील, तंदन असेल, निखिलेश असतील, त्याचप्रमाणे मुंतकीम असतील, यांनी या टुर्नामेंटसाठी 4 चांद लागले गेले. यांनी खूप ग्राउंड, सिद्दीक सुद्धा असेल, यांनी सुद्धा या टुर्नामेंटसाठी खूप मेहनत घेतले. आणि मेहनत खूप, पडद्यामागचे हिरो हे कधी शेवटी असतात, परंतु त्यांचे सुद्धा मी कौतुक करेल. आणि यांच्यासाठी सुद्धा अहमदभाईंनी सरप्राईज गिफ्ट ठेवून दिले आहेत. हे अहमदभाईंचं प्रेम आहे, सातत्याने समाजकार्य, राजकारण आणि आता नक्कीच क्रिकेटरांवरती प्रेम उतू जाणार, यात तिळे मात्र शंका नसेल. कल्याण नगरीमध्ये सर्वात भली मोठी जर स्पर्धा कोण आणेल यापुढे तर नक्कीच अहमदभाई यांच्या नावाने टुर्नामेंट खेळली जाईल. की ज्या ज्या क्षेत्रामध्ये अहमदभाईंनी पाऊल ठेवले त्या त्या क्षेत्रामध्ये नक्कीच सोनेरी किरण नक्कीच उमटलेत, यात तिळे मात्र शंका नाही. चला सामना ऑन करा. मी अख्तरबाईंना विनंती करेल, आमचे मेन अंपायर सकाळपासून एक चांगलं डिसिजन मेकर आपल्याला बघायला मिळेल एके चषकामध्ये, असे अख्तरबाई या फायनलच्या राऊंड मध्ये सुद्धा मेन अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. हितेश आणि बॉबी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. फायनल ऑन होते. सर्वांनी जोरदार टाळ्या प्रेक्षक वर्ग, कारण की फायनलचा राऊंड चालू झालाय. पहिला चेंडू इथे मात्र तू मे झालाय, पहिला चौकार लगावला गेलाय. हितेच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पहिल्या चेंडू वरती धमाका दाखवलाय. 5555 मानकरी ठरलाय. सॉरी 555. पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवलाय. ज्या शाहरुखने आतापर्यंत 4 धावांच्या वरची ओव्हर टाकली नव्हती त्या शाहरुख वरती धमाका दाखवलाय. आणि फायनलच्या मॅच मध्ये त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवला हितेशने. 2 चेंडू 4 धावा. येणारे 4 चेंडू किती धावा खर्च करेल शाहरुख. इथे मात्र वाईट येते, अतिरिक्त धावा. फायनलच्या मॅच मध्ये शाहरुखच्या ओव्हर मध्ये आलेल्या 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. ज्या शाहरुखने आतापर्यंत फक्त 4-4ची जोर फेकली होती त्या शाहरुख वरती हल्ला चढवला गेला हितेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू वरती धमाका दाखवलाय. येणारे 4 चेंडू किती धावा खर्च करेल शाहरुख. वाईट चेंडू, अतिरिक्त धावा येत आहेत. वाईट प्लस आहे का, वाईट +1 ना, सॉरी. दोन चेंडू 7 धावा. ज्या शाहरुखने, मी सातत्याने सांगत आलो, ज्या शाहरुखने फक्त 4-4च्या जोर फेकल्या होत्या त्या शाहरुख वरती हल्ला चढवला गेलाय. हितेश असेल, बॉबी असेल, ही सलामीची जोडी सातत्याने पहिल्या राऊंड पासून टच मध्ये आली आहे. पुन्हा एकदा ग्लान्स केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडू 8 धावा. एक ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच लिबर्टी शूज अँड सॉक्स, त्याचप्रमाणे लालू कलेक्शन, ATI रिअल इस्टेट्स ऍडवर्स, त्याचप्रमाणे रायवर ग्रुप और लास्ट में क्या है,
लुलू क्या? ओके ओके. लुलू कलेक्शन हे सुद्धा एक एक ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने बघत आलोय आपण. वळूया मैदानाकडे. धाव फलकाचा विचार केला. 4 चेंडू 9 धावा. इथं मात्र बॅकफुटला गेले, पंच केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव येते. एके धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसते. डबल डिजिट डबल फिगर 10 या आकड्यावरती. सातत्याने ह्या कल्याण पॅकर संघाने इम्प्रेस केलंय का आम्ही सातत्याने फायनल पर्यंत पोहोचलोय. जबरदस्त टुर्नामेंट आणि या टुर्नामेंट मध्ये त्याचं प्रात्यक्ष दिलंय. षटक क्रमांक 6 चेंडू 10 धावा आल्यात. अहमदभाईंनी नक्कीच बक्षीस ठेवलंय 1001 च. जर 40 धावा केल्या, पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, 10च्या इकॉनॉमिकलने जर धावा आल्या तर मात्र 40 धावा होतील. 1001 च पारितोषिक नक्कीच उभं ठेवलंय. जर आपण 40 धावा केल्या, पहिल्या षटकामध्ये 10 धावा कुठून काढल्यात, परंतु जर विचार केला 7 स्टार संघाला, आपण त्यांना कमी समजू नका. जबरदस्त टुर्नामेंट एके चषक 2025 आणि नक्कीच प्रफुल्ल येतोय. नक्कीच इंडियन चायनीजचे सर्व प्रफुल्ल दादा येत आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव फेकले. अतिरिक्त धाव्याने धावफलक पुढे जाते. 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिलं षटक प्रगतीपथावरून संपलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये अजून एक अतिरिक्त धाव येते. इथे मात्र बॅकफुटला केले, पंच केले चेंडूला. चेंडू जाईल तो मात्र 2 धाव्यांसाठी. लाजवाब फटकेबाजी होते हितेशच्या माध्यमातून. इम्प्रेस केलं पूर्ण टुर्नामेंट मध्ये हितेशने. खूप चांगली फलंदाजी हितेशच्या माध्यमातून होताना आपण बघितले. नो चेंडू, नो +1 या 2 धावा. 2 धाव्यांनी धावफलकाचा विचार केला तर धावफलक जलदगतीने पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. 16 धावा ऑन द बोर्ड. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. 40 धावा होत आहेत की काय बघायला मिळतील आपल्याला. फायनलचा राऊंड चालू आहे. इथे मात्र वाईट येत आहेत. वारंवार चुक्या होत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात धावा गेल्या जात आहेत. क्रिकेट जगतातील नियम क्रमांक 17 लागतो. अतिरिक्त धाव घोषित केली जाईल वाईट स्वरूपात. एकच चेंडू झालाय. धावफलकावरती 17 धावा, म्हणजे येणारे अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू. चेंडू फेकल्यानंतर नक्कीच थोडीशी उसळी घेतली. बॉबी याला थोडस बॅट आणि बॉल पासून थोडस लांब ठेवलं. निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय ते मात्र प्रफुल्ल याला. 2 चेंडू 17 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र टॅप शॉट सिलेक्शन केलाय, परंतु नक्कीच आमचे दोन्ही अंपायर्स एकत्र येऊन डिसिजन देतील. आणि नक्कीच या 2 धावा ऍड होतील. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू 19 धावा. पहिल्या चेंडूचा विचार केला, पहिल्या षटकाचा विचार केला, 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला, 3 चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च करतोय प्रफुल्ल. अजून एक निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलाय. 4 चेंडू 9 धावा खर्च केल्यात ते मात्र प्रफुल्ल यांनी. 19 धावा. इसको ही घुमा दो. चिकी सिंगल येते.
इथे मात्र अजून एक निर्धार चेंडू. षटक क्रमांक दुसरे संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. डबल डिजिट डबल फिवर 20 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स. जर विचार केला 40 धावांचं आपले अहमद भाई यांनी बक्षीस लावलंय. 40 धावा केल्या 1001 रुपया मिळणार. त्याचा प्रत्यक्षाच्या माध्यमातून जर विचार केला कल्याण पॅकर संघाने तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये 10.00 सरासरीने धावा कुठून काढल्या. तब्बल दोन्ही षटकांमध्ये 10-10. येणारे 2 षटक जर 10-10 धावा आल्या तर मात्र 1001 चं पारितोषिक भेटेल. इथं मात्र समोरच्या दिशेने मारला चेंडू. एकच धाव मिळेल. हैदरसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण विकेट हॅट्रिक घेतली तर नक्कीच ताईंकडनं आपल्याला 555 पारितोषिक आहे. 555. जमेची बाब कल्याण पॅकर संघासाठी एकही विकेट दिलेला नाहीये. वाईट +1 2 धावा येतील. 444. जर चौकार हॅट्रिक झाले तर 444 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक चौकारास. आणि इथं मात्र चौकाराच्या नाद्यामध्ये फलंदाज होईल बाद. बाबूची विकेट होते. बॉबी बॅक टू द डगआउट. नाही पण तिथे असं झालंय ना, नको ते वाजवायलाच नको. पहिला धक्का लागतोय तो मात्र कल्याण पॅकर संघाला. षटक क्रमांक 3 चालू आहे ते मात्र हैदर याचा. हैदरला एक सुवर्ण संधी आहे. जर लगातारचे 3 विकेट घेतले तर 555 रुपये. हलका हाताने पुश केले चेंडूला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलकाचा विचार केला. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागलाय. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. अजून एक चिकी सिंगल येते. एके धावेने धावफलक पुढे जाईल 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू हैदर याचं. 4 चेंडू झालेत. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या मात्र तब्बल 25 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र हलक्या हाताने पुश केलंय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव येते. एके धावेने धावफलक 26 रन्स ऑन द बोर्ड. कुठेतरी रनांमध्ये कंजूसी दाखवले हैदरने. का मी या संघाचा कर्णधार आहे याचं प्रत्यक्ष आपण बघतोय. इथे मात्र सिंगल रन. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. 27 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. एक फलंदाज नक्कीच बाद झालाय परंतु 27 धावा लावण्यात यश आलंय. अजूनही शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. जर या षटकामध्ये 13 धावा आल्या तर संघासाठी 1001 चं पारितोषिक आहे. जर या शेवटच्या षटकामध्ये जर 13 धावा आल्या, कारण की ऐसांचा विचार केला स्टार खेळाडू आहे. 7 स्टार संघ इथपर्यंत का पोहोचलाय तर ऐसांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यासाठी. पहिला चेंडू. इथे मात्र 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या मात्र तब्बल 29 धावा. 7 स्टार संघ जर इथपर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच ऐसांसाठी टाळ्या वाजवा. 6 चेंडू 3 धावांची मॅच काढली ऐसांनी आज. हॅट्रिक साठी 555 पारितोषिक आहे. एकच धावेल. एके धावेने धावफलक पुढे जाते 30 या आकड्यावरती. मी म्हटलं होता कल्याण पॅकर संघाचा 30 हा आकडा आजच्या दिवसामध्ये शुभ ठरलाय. प्रत्येक मॅच मध्ये 30 धावा कुठून काढल्यात. 3 आकडा लकी ठरलाय. फलंदाज बाद.
किती 31 ना, 3 चेंडू 31 धावा. इथे मात्र नक्कीच 32 आता 33 झाले. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. ऐसानने प्रत्येक षटकामध्ये नफतुली गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 2च धावा काढून दिल्या. 3 धाव्यांची गरज होती, सॉरी 1च धाव काढून दिली. 6 चेंडू 3 धावेची गरज असताना सामना विजयी करून दिला 7 स्टार संघाला. नाही सिंगल आली ना, 4च बॉल झाले ना, 32 धावा. इथे मात्र फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय. धावफलक 32 धावांवरती स्थिरावलेला आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कल्याण पॅकर संघाचं वैशिष्ट्य ठरलं या टुर्नामेंटमध्ये. एके चषकामध्ये चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर चौकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ₹1000 सनी यांच्याकडनं. ₹1000 ते 500, 1000, 1500 झाले. चार षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 32-33 धावा. लकी नंबर 33. लकी नंबर कल्याण पॅकर संघासाठी पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मित्रांनो. आपल्याला विनंती असेल, आमचे मेन अंपायर सकाळपासून सातत्याने लखलखत्या उन्हामध्ये अख्तरभाईंचं सुद्धा आयोजक कमिटीकडनं आपला आभार व्यक्त करतोय. कारण की आपण सातत्याने संपूर्ण टुर्नामेंट संपन्न होईपर्यंत मेन अंपायरिंगची भूमिका बजावली अख्तरभाईंनी. आतापर्यंत बेस्ट अंपायरिंग निखिलेश आणि नक्कीच अख्तर यांच्या माध्यमातून आपण बघतोय. पडद्यामागचे हिरो सुद्धा आहेत. आणि जर बघितलं गेलं तर उत्कृष्ट फलंदाज असतील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असतील, उत्कृष्ट गोलंदाज असतील आणि सलामीवीर यांच्यासाठी नक्कीच लिबर्टी ग्रुप यांच्याकडनं शूज नक्कीच दिलेले आहेत. नबीर मुल्ला, अब्दुल कादिर मुल्ला यांचं इथं शुभ आगमन झालंय. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच ऑन होते. बॉबी येतोय गोलंदाजी मार्क वरती. 33 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 33 धावा. पहिलं षटक डॉट चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन हलका हाताने ग्लान्स करायचा होता. नक्कीच त्यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. आमच्या अहमद भाई यांच्या माध्यमातून आम्ही जीटीसी लाईव्ह यांना सांगू इच्छितो की नक्कीच सत्काराकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. नदीम आणि अझरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉबी सॉरी आदिल एक धाव येते. एके धाव्याने श्री गणेशा झालाय तो मात्र 7 स्टार संघाचा. 33 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिला चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू आलाय आणि आता मात्र येते ती सिंगल. वरुण मोहिते आणि अमोल सावंत यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी नक्कीच लाख मुलाचं त्यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. येथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला 7 स्टार संघाला. जर विचार केला 33 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू 1 धाव. इथे मात्र वाईट. यष्टांच्या मागे चुक्या होणार नाहीयेत
कारण की यष्टांच्या मागे नक्कीच कल्याण पॅकर संघाची भिंत उभी केली गेली आहे. हितेश कडनं एकही चेंडू आजच्या दिवसामध्ये सुटलेला नाहीये. लाजबाब किपिंग. जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र टॅप शॉट सिलेक्शन केलाय, परंतु एक धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या मात्र तब्बल 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. 33 धावांचं लक्ष आहे. 5 चेंडू 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इकॉनॉमिकल रन रेट जर बघायला गेला तर वाढला गेलाय. अजून एक चांगला स्ट्रोक. इथे मात्र जबरदस्त हिट. आठवण करून दिली सर रवींद्र जडेजाची आणि नक्कीच फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय सेव्हन स्टार संघाला दुसरा. इथनं जर बघितलं गेलं षटक क्रमांक पहिलं संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 3 रन. येणारे 3 षटक धावांची गरज आहे. प्रति षटक 10.00च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 30 धावांची गरज आहे. 18 चेंडू 30 धावा. समीकरण बदलताना दिसत आहेत. फायनलचा दबाव नक्कीच असणार आहे फलंदाजांवरती. त्याचप्रमाणे गोलंदाजांनी सुद्धा चांगली गोलंदाजी करणे गरजेचं आहे. एक थोडंसं चेंजेस आपल्याला बघायला मिळतोय. ज्या संकेतवरती दारमदार दाखवला होता त्या संकेतला थोडंसं मागे ठेवलंय आणि सनी यांना पुढे आणलंय. का तर फायनल आहे आणि होम ग्राउंड सुद्धा आहे. त्याचे नक्कीच बेनिफिट्स घेण्याचा प्रयत्न केला जाईल सनी यांच्या माध्यमातून. जे प्रेक्षक वर्ग आपल्याला इकडे लाभलेत, एक धाव होते. नक्कीच फिटनेस थोडंसं कमी आपल्याला बघायला मिळाला क्षेत्ररक्षणामध्ये. जर विकेट घेतली तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक असेल. नाही राहू दे. जर विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक. वाईट चेंडू. वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या, त्या मात्र तब्बल 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. चौकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाव काय प्रेक्षकाचं नाव काय? यश गावडे यांच्या माध्यमातून नक्कीच चौकारासाठी 1000चं पारितोषिक. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रितेश यांच्याकडनं 500 रुपयाचं आणि यश गावडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. 1500 रुपये. एक चौकारासाठी ओमकारसाठी संधी आहे. जर विचार केला धावफलकावरती धावा लागल्या, त्या मात्र तब्बल 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. दोन चेंडू 7 धावा. हा निर्धाव चेंडू असेल. सनीने जर या 3 चेंडू मध्ये विकेट घेतले तर त्यांच्या सिस्टर्स कडनं नक्कीच त्यांना परफ्यूमचं सेट दिलं जाईल. एक आगळं वेगळं पारितोषिक दिले जाते. नक्कीच होम ग्राउंड आहे. दिदी सुद्धा मॅच बघतात, मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि त्यांनी सुद्धा पारितोषिक लावलं गेलंय. जर विकेट घेतला तर परफ्यूमचा सेट. परफ्यूम प्रेमी आहे वाटतंय. रफ्तार का सौदागर. जबरदस्त चेंडू फेकले गेले आहेत. फायनल आहेत का? आम्ही फायनल पर्यंत पोहोचवलंय. कल्याण पॅकर संघ. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटक फक्त 3 धावा आणि इथे मात्र फलंदाज होईल 2 धावा. ओके. 10 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 चेंडू
आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावांची गरज. फायनल आणि फायनलचा दबाव आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजांवरती. इथे मात्र वाईटने अतिरिक्त धाव पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. संकेत येतोय गोलंदाजी मार्क वरती डायनामिक षटक हाताळण्यासाठी. वाईट चेंडू. अजून एक वाईट येते आणि वाईटने धावफलक पुढे जाताना बघायला मिळते आपल्याला. 12 धावा. सिंगल आहे ना. ओके एकच धाव येते. एके धावेने धावफलक पुढे जाते. 13 रन्स ऑन द बोर्ड्स. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक आहे संकेतचं प्रगतीपथावरती. 13 धावा म्हणजे येणारे चेंडूंमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. अजूनही मॅच आहे. मॅच संपली नाहीये. अजून एक धाव येते. एका दुकाने काम चालणार नाहीये. जर आपल्याला एके चषकाच्या ट्रॉफीवरती मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती जर नाव कोरायचं असेल तर आपल्याला चौकारांची भाषा बोलावी लागेल. एतमेशने जर चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. अजून एक वाईट येतोय. मॅच शेवटपर्यंत जाणार. फायनल आहे आणि फायनलचा दबाव दोन्ही टीम वरती आपल्याला बघायला मिळतोय. इथं मात्र येतोय चांगला फटकार परंतु जीतपर्यंत हितेश आहे तिथपर्यंत नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच स्पायडरमॅनची भूमिका घेतली की काय हितेशने. एकही चेंडू आजच्या दिवसामध्ये सुटलेला नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. वाईट +1 रन. 2 धावा असतील. 2 धावा. 2 धावा असतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागतायत तर मात्र 17 धावा. 4 चेंडू 17 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 2 चेंडू नक्कीच निर्णायक असतील. 8 बॉल 16 ची मॅच आहे. 8 बॉल 16 धावा. जर एके चषकाच्या फायनल वरती आपल्याला नाव कोरायचं असेल, जर एके चषकाच्या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या ट्रॉफी वरती जर नाव कोरायचं असेल तर आपल्याला नक्कीच 4 बॉल झाले. 4 2 वाईड आहे ना. 2 विकेट आहे ना. 2 सिंगल आहे. 2 विकेट 2 सिंगल आहे. 2 विकेट 2 सिंगल आहे. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. 200च्या स्ट्राईक रेटने आपल्याला नक्कीच रन करावे लागतील. 8 चेंडू 16 धावा. इथं मात्र चुकीला माफी नाहीये. चुकीला माफी नाहीये. फलंदाज होईल बाद. अशा फटक्याने आपण नक्कीच एके चषकावरती नाव करू शकत नाहीये. शेवटचा चेंडू असेल संकेतचा गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय या षटकातील. इथे मात्र फलंदाज होईल बाद. नाही ओव्हरच संपली. ओव्हरच संपली. मला बोलायला लागेल ना. कॅश प्राइस किती होता. निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय. पूर्णपणे जकड बनवली गेली आहे कल्याण पॅकर संघाने.
फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. फायनल होती, फायनल सारखी झाली नाही. आमच्या प्रेक्षक वर्ग असतील, मान्यवर वर्ग असतील, सगळ्यांना नाराज केलंय, कारण की फायनल सारखी व्हायला पाहिजे होती. परंतु कल्याण पॅकर संघाचं करावं तितकं कौतुक. आज 3 आकडा लकी ठरलाय. सुरुवातीपासून 30-30-30 आणि शेवटच्या फायनल मध्ये सुद्धा 33 वरती जाऊन बसलेत. क्षेत्ररक्षकाचा दर्जा जबरदस्त आहे, म्हणून तर नक्कीच आम्ही फायनल पर्यंत पोहोचलोय आणि फायनल वरती नाव कोरतोय की काय. औपचारिकता शिल्लक आहे. सिंगल धाव येते. सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाईल. 19 या आकड्यावरती. चौक्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि इथे मात्र सामना विजयी झालाय.